थलपती विजय यांनी डायरेक्ट एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान दिलंय. कारण की या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर जे केलं ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण आता इथे लोक म्हणतील मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचा याच्याशी काय संबंध. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडले जातात, आमदार फोडले जातात आणि ते आपल्या पक्षामध्ये घेतले जातात. पण अशा परिस्थितीमध्ये काय होतंय, लोकांच्या मतदानाचा अपमान होतोय. आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं त्याचा सर्वात मोठा अपमान होतोय. एक प्रकारे लोकशाहीला काळिमा फासली जाते. आणि सेम अशीच परिस्थिती तमिळनाडूमध्ये उभा राहिली आहे. पण या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी कोणत्याही लोकांच्या मतदानाचा अपमान होणार नाही असा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर स्वतःच्या मंत्र्याला देखील निलंबित केलंय. कारण की त्या मंत्र्याचा भ्रष्टाचार केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी त्या संबंधित मंत्र्यालाच आपल्या पक्षामधून काढून टाकले. आज विजय थलपती यांनी जो निर्णय घेतला त्याचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या महाराष्ट्राशी लागतंय. नेमकं त्यांनी असं काय निर्णय घेतला, कुठल्या मंत्र्यांवरती काय कारवाई केली, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. विजय यांनी जो निर्णय घेतलाय त्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. त्या गोष्टी आपण प्रथम जाणून घेऊ तरच आपल्याला या व्हिडिओचं महत्त्व समजेल. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, भारताच्या राजकारणामध्ये एक शब्द सारखा सारखा ऐकायला मिळतो आणि तो म्हणजे दुसऱ्याचा पक्ष फोडणं. सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्षामधील आमदार फोडणं, एका रात्रीमधून सरकार बदलणं, हे सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलंय. आमदार फोडणं, पक्ष फोडणं आणि एका रात्रीमधून सरकार बदलणं जणू काय हा एखाद्या लोकशाहीचाच भाग आहे. आणि लोकही गप्पपणे ऐकत बसतात. कोणाला काही घेणं देणं राहिलंच नाही. आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. पक्षच फोडला नाही तर सरकारही स्थापन केलं, स्वतः मुख्यमंत्रीही झाले. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट लोकांच्या निर्णयासाठी चुकीची ठरली तरी लोक शांत बसले, ते म्हणजे आपल्या मतदानाचा अपमान झाला. आपण ज्या आमदाराला निवडून दिलं ते खासदार आमदार दुसऱ्या पक्षात गेले. या ठिकाणी लोक शांत का बसतात हे समजत नाही. म्हणजे लोकशाही नाही, कोणती आमदार खासदारांवरती कारवाई नाही, डायरेक्ट दुसऱ्या पक्षात जा आणि तुम्ही सत्ता स्थापन करा. पण मुख्यमंत्री विजय यांनी याबाबत सर्वात वेगळा निर्णय घेतलाय, जो आजपर्यंत कदाचित कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतला नसावा. आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, बहुतेक विरोधी पक्षातील आमदार खासदार हे सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. अशीच काही परिस्थिती आता तमिळनाडूमध्ये घडली आहे. तमिळनाडूमध्ये TVK पक्षाचं सरकार आहे. तिथे विजय जोसेफ हे मुख्यमंत्री आहेत. दोन विरोधी पक्ष आहेत, एक DMK आणि दुसरा म्हणजे AIMDMK. आता इथे काय झालं बघा, विरोधी पक्षातील जे आमदार आहेत त्यांना TVK पक्षामध्ये जायचंय, म्हणजे विजय यांच्या सरकारमध्ये जायचंय. आता इथे किती मोठा चान्स आहे. कोणत्याही आमदाराला पैसे देण्याची गरज नाही. आमदारांना स्वतःहून त्यांच्या पक्षात जायचंय आणि ते सहजपणे त्या आमदारांना आपल्या पक्षात घेऊ शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार फोडण्यासाठी 50 खोके दिले जातात, तिथे तमिळनाडूमध्ये एकही पैसा देण्याची गरज पडणार नाही. पण इथे मुख्यमंत्री विजय यांनी तसं होऊन दिलं नाही. जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी देखील त्यांना ते आमदार नको आहेत. आता याचं कारण आहे का, या ठिकाणी मुख्यमंत्री विजय काय म्हणतात, ते म्हणतात मी कोणत्याही लोकांच्या मतदानाचा अपमान होऊन देणार नाही. कारण की ते आमदार जर माझ्या पक्षात येणार असेल तर तिथे लोकांच्या मतदानाचा अपमान होईल. कारण की ते वेगळ्या चिन्हावरती निवडून आले होते. आणि तमिळनाडूमधील मला मतदान दिलं काय आणि दुसऱ्या विरोधी पक्षाला मतदान दिलं काय, पण जनता एकच आहे. जनतेच्या मनामध्ये तो नेता त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. जर अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या पक्षातील आमदार आमच्या पक्षात आला तर लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय भावना निर्माण होतील. यासाठी मुख्यमंत्री विजय यांनी असा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, जो एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील हैराण करणार आहे. एवढंच नाही, हा निर्णय आपल्या महाराष्ट्रातही लागू व्हायला हवा. सध्या तमिळनाडूमधील AIMDMK या पक्षातील 8 आमदारांनी निर्णय घेतला ते TVK पक्षामध्ये जाणार, म्हणजे विजय यांच्या सरकारमध्ये जाणार. आता या ठिकाणी बघा, आपल्या महाराष्ट्रात हाच निर्णय झालेला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बरेचसे आमदार एकनाथ शिंदे यांनी पळवले त्यावेळेस कोणत्याही आमदाराची आमदारकी रद्द झाली नाही. म्हणजे थेट लोकांच्या मतदानाचा अपमान या सत्ताधाऱ्यांनी केला. पण इथे मुख्यमंत्री विजय यांनी लोकांच्या मतदानाचा आधार ठेवून एक वेगळा निर्णय घेतलाय. त्याला नाव दिलंय ऑपरेशन L. म्हणजे विजय जोसेफ यांनी स्पष्ट सांगितलं, जर दुसऱ्या पक्षातील कोणतेही आमदार आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील
तर सर्वात अगोदर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे आणि त्या जागेवरून पुन्हा पोटनिवडणूक लढवायची आहे आणि जे आमदार आमच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून येतील त्याच आमदारांना आम्ही सत्तेमध्ये घेणार. म्हणजे या ठिकाणी लोकांच्या मतदानाचा अपमानही होणार नाही, आमदारांचाही अपमान होणार नाही आणि राजकारणावर कोणताही डाग लागणार नाही. हा निर्णय झाल्यानंतर AIMDMK पक्षातील 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. म्हणजे तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा 8 जागेवरती पोटनिवडणूक होणार आहे. म्हणजे लोकांच्या मतदानाचा हक्क तसाच राहील, लोकशाही जिवंत राहील. मग त्यानंतर जे त्यांच्या पक्षावरती निवडून येतील तेच आमदार ते सत्तेमध्ये घेतील. हाच निर्णय आपल्या महाराष्ट्रात लागू का होत नाही? आपल्या महाराष्ट्रातील जनता शांत बसलेली, त्यामुळे सर्वात मोठी चुकी जनतेची आहे. जर आपल्या परिसरामधील, आपल्या शहरामधील एखादा खासदार आमदार दुसऱ्या पक्षामध्ये गेला, या ठिकाणी लोकांनी त्याचा विरोध करायला हवा. कारण की आपण मतदान त्याला केलंय, त्याच्या चिन्हाला केलंय आणि तोच व्यक्ती आपल्या ढुंगणावरती लाथ मारून दुसऱ्या पक्षामध्ये जातो. पण मुख्यमंत्री विजय यांचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला. म्हणजे त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली, लोकांच्या मतदानाचा त्यांनी अपमान केला नाही आणि हे सर्व निर्णय कोणी घेतले? स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेत. मग आपल्या राज्यातील मुख्यमंत्री काय करत होते? ज्यावेळेस पक्ष फुटत होते, आमदार फुटत होते, त्यावेळेस त्यांनी असा निर्णय का घेतला नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की असं राजकारण तमिळनाडूमध्ये अगोदरही घडलंय. बरेचसे आमदार खासदार दुसऱ्या पक्षामध्ये गेले, पण त्या ठिकाणी असं कधी घडलं नाही, तुम्ही अगोदर राजीनामा द्या आणि निवडून आल्यानंतर आमच्या पक्षामध्ये या. हा निर्णय तमिळनाडूच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलाय. बरं एवढंच नाही, त्यांनी आणखीन एक मोठा निर्णय घेतलाय. निर्णय घेतलाच नाही, करून दाखवलं. त्याचं झालं असं की त्यांच्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष त्याने एका व्यक्तीकडून 1.5 लाख रुपयाची लाच घेतली, म्हणजे पैसे घेतले. त्या घटनेचा व्हिडिओ डायरेक्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ मुख्यमंत्री विजय यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही, डायरेक्ट त्या व्यक्तीला निलंबित केलं, पक्षामधून काढून टाकलं. मुख्यमंत्री विजय यांचं असं म्हणणं आहे, जर आपल्या पक्षामधील कोणत्याही व्यक्तीने, अधिकाऱ्याने, नेत्याने सामान्य जनतेकडून लाच घेतली, पैसे घेतले, तर आपल्या पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतील, आपल्या सरकारबद्दल काय भावना निर्माण होतील. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छ मनाने काम करायचंय. काम कमी झालं तरी चालेल, लोकांनी टीका केली तरी चालेल, पण असं लोकांना खोटं सांगून त्यांच्याकडून पैसे काढून लोकांना फसवायचं नाहीये. जे सरकारी अधिकारी, मोठे मोठे नेते लोकांकडून लाच घेत असतील, पैसे घेत असतील, त्यांना देखील डायरेक्ट पक्षामधून काढण्यात येईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे आता या ठिकाणी कोणता आमदार असो, खासदार असो, कोणताही नेता असो, प्रामाणिकपणे काम करावं लागेल. आणि जर अशा प्रकरणामध्ये, भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एखाद्या नेत्याचं नाव आलं, त्याला देखील आपल्या पक्षातून काढून टाकलं जाईल. हा होता मुख्यमंत्री विजय यांचा सर्वात मोठा निर्णय. आणि आपल्या राज्यात काय घडलं? कित्येक अधिकाऱ्यांवरती आरोप झाले, मंत्र्यांवरती आरोप झाले, पण काही फरक पडला नाही. ते अधिकारी आहेत तिथेच आहे आणि ते मंत्री देखील त्यांच्या जागेवरतीच आहे. पण यामध्ये मुख्यमंत्री विजय यांचा सर्वात चांगला निर्णय होता, म्हणजे दुसऱ्या पक्षातील आमदार खासदार आपल्या पक्षामध्ये घेताना लोकांच्या मतदानाचा अपमान होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. हाच निर्णय महाराष्ट्रात लागू का होत नाही? महाराष्ट्रातील जनता सुशिक्षित नाहीये का? तुम्हाला कोणी अडवलं? जा ना, तुम्हाला ज्या पक्षामध्ये जायचे त्या पक्षामध्ये जा. अगोदर तुमच्या पदाचा राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढवा, मग तुम्हाला ज्या पक्षामध्ये जायचं असेल त्या ठिकाणी जा, लोकही तुमचं कौतुक करतील. पण तसं नाही, आपल्याकडं लोकांच्या मतदानाचा अपमान केला जातो, लोकांना महत्त्वच दिलं जात नाही, फक्त मतदानासाठी त्यांचा वापर केला जातो. आणि ही सर्व चुकी लोकांची आहे, कारण की लोक शांत आहेत. या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं, मग ते मुख्यमंत्री फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेस पक्ष असो, जर तुम्हाला लोकांच्या मतदानाचा अपमान करायचा नसेल तर अगोदर त्या संबंधित व्यक्तीने आपला पदाचा राजीनामा द्या, त्या ठिकाणावरून निवडणूक लढवा आणि तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला ज्या पक्षामध्ये जायचं त्या पक्षामध्ये जा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. यामुळे काय होतंय? लोकशाही जिवंत राहते, लोकांच्या मतदानाचा आदर होतो.